तर दादा प्रचंड मोठी फाईल दिलेली त्याच्यात हैदराबादचं गॅजेट दिलेलं आहे. आपण बॉम्बे स्टेटचं सुद्धा त्या गव्हर्नमेंटचं सुद्धा दिलेलं आहे. सातारा संस्थांचं पण दिलेलं आहे. मराठवाड्यात जे जिल्हे आहेत त्याच्यात सगळे कुणबी आहेत. किती लाख कुणबी होते याच्यासह आपण दिलेलं आहे. त्यांना दिलेलं आहे हे सांगतोय आपण. त्याचे शिक्के सुद्धा आपण मारून आपल्याकडे घेतलेले आहेत. त्यांना सगळं काय दिलेलं आहे. मराठा कुणबी एक कसा हेही दिलेलं आहे. ओबीसीच्या 83 क्रमांकावर ते मराठा आणि कुणबी एकच आहे. तत्सम म्हणून मराठ्यांची जाते तेही आपण पुरावे त्यांना दिलेले आहेत. मराठवाडा हा महाराष्ट्रात विलीन झाल्याच्या नंतर तिथल्या मराठ्यांना आत्ता आरक्षण आहे याचे सुद्धा पुरावे दिले आपण हैदराबादचे इथपर्यंत दिले. आम्ही तिथं जाऊ आणलेत लोकांकडून तिथल्या मराठ्यांच्या सुद्धा. आणि आता तर नोंदी सापडल्यात तो तर त्यांच्याकडेच पुरावा आहे. आता आमजवळ त्यांना द्यायला कागद नाही राहिले कारण सगळे आम्ही त्यांना दिलेत. मला एक सांगा की या सगळ्यांमधून आजच्या बैठकीतून तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि काय तुम्ही सरकारसमोर मांडणार आहात? मला त्यांचं ऐकू द्या आधी. त्यांचं नेमकी बैठक कशासाठी आहे आणि काय नेमकं काय आहे त्यांचं काय चाललंय हे मला कळाल्याशिवाय बैठक कशासाठी काय हे लक्षात आलं मग लक्षात येईल. आपण पाहिलं तर काही वेळा या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांनी जे गॅजेट आणलंय ते आपल्या समोर आहे. या गॅजेटमध्ये स्पष्ट कुणबी उल्लेख केलेला आहे आणि त्या समोर जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांची लोकसंख्या नोंदवलेली आहे. हा मोठा आकडा आहे. म्हणजे आज जरी आपल्या मराठवाड्यातला नोंदींचा आकडा जर बघितला तर त्यापेक्षा जास्त आकडा हे गॅजेट सांगतं. हो मराठवाड्यात तर नाहीच म्हणजे सगळे कुणबीच आहेत असं दाखवलेलं आहे. त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. इथं तर आकडेवारीच दिलेली सगळी त्यांनी. हे बघा इथं सगळे आकडेवारीचे म्हणजे कोणत्या तालुक्यात किती मराठा होते किती कुणबी होते हे सगळे आकडेच दिलेले आहेत. हे त्यांचंच गॅजेट आहे आमचं नाही. याचे पुरावे आम्ही करीर साहेबाकडे पण दिलेले होते आणि या समितीकडे सुद्धा दिलेले. याच्या पाठीमागच्या वेळेस सुद्धा दिलेले. सगळे तालुके आहेत म्हणजे इथं मराठा नाहीच आहे. मराठवाड्यात सगळे कुणबीच आहेत. मग हे गेले कुठं हे आम्ही त्यावेळेस प्रश्न विचारला होता. आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आणखीन एकदा तुमच्या जुन्या बैठक काढून बघा. ज्यावेळेस आपली यांची महाजन साहेबांची आपली बैठक झाली त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही की मराठी गेले कुठं मराठवाड्यात. आणखी एक उल्लेख सांगतो पाटील मी तुम्हाला. इथं खंडाळा नावाचं गाव आहे जे वैजापूर तालुक्यात आहे. दुसरं दावरवाडी नावाचं गाव आहे जे पैठण तालुक्यामध्ये आहे. त्या गावातली लोकसंख्या सुद्धा ह्या गॅजेटमध्ये सांगितलेली दिसते. हो फक्त इंग्लिश मला जुळत नाही म्हणून मला वाचता आहे ना. मी त्यासाठी काड्याला लावून ठेवल्यात. एका काड्या जिथं जिथं लागत हे जे तुम्ही लिहून ठेवले ह्या सगळ्या नोंदी तुम्ही कशा शोधल्या? शोधल्या मग आमच्याकडे काय अभ्यास कमी येत काय? आमच्याकडे काय अभ्यास कमी येत? आमच्याकडे काय अभ्यास कमी येत का? आमच्याकडे बी अभ्यास कमी नाहीत ना. हे सगळे पुरावे तुम्ही आता सरकारला दाखवणार आहात. मला दिसनाच. हे तुम्ही म्हणताय की इंग्रजीचं तुमचं जमत नाही. सगळ्या इंग्रजीच्या नोंदी तुम्ही ठेवलेत. मी नाही ठेवले त्या निजाम भाऊनी ठेवले त्या टायमाला ते गॅजेट. दुसरा उल्लेख तुम्ही बघा थोडं सुरुवातीलापासून घेऊ की हे जे आहे केवळ संभाजीनगर जिल्ह्याचं औरंगाबाद जिल्ह्याचं गॅजेट आहे. तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा पण अभ्यास केलेला होता. त्या सगळ्या नोंदी आहेत त्या संदर्भात ते आहे का पेजेस? नाही ते पटकन ओळखायला नाही यावं म्हणून त्याच्यात ते हे केलेलं आहे. पण आम्ही सगळं दिलेलं आहे त्यांना. ते नाही ते राहू दे. दुसरा एक उल्लेख आढळतोय सिंधिया होळकर भोसले ह्या ज्या काही संस्थानं होते त्यावेळची तर त्यांच्या सुद्धा रेकॉर्डमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख हे गॅजेट सांगते. काय माहित आता ती इंग्लिश मध्ये तुमच्या लक्षात येईन ते. पण मी त्याला का व्यवस्थित काढीनं हे करून ठेवलेलं आहे जिथं लागतं. तुम्ही एक उल्लेख केला होता की राजघराण्याकडे जे असलेले दप्तर आहेत ते सुद्धा तपासले जावेत. त्यामध्ये सुद्धा काही नोंदी सापडू शकतात. हो मी मागं सांगितलं आणि तुम्हाला याच्या तर हे तर सांगितलं. पण याच्या अगोदरही मी सांगितलं होतं की मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे. असे त्यांना आपण गायकवाड आयोगामध्ये जे उल्लेख होते गायकवाड आयोगामधले आपण दिलेत. ह्या गॅजेटचे दिलेले नाहीत. आपण जे खरं आहे तेच बोलणार. गायकवाड आयोगामधून जे त्यांनी दिले होते ते की एका जिल्ह्यात उदाहरणार्थ संभाजीनगरमध्ये 1,23,000 कुणबी आहेत.
मराठ्यांच्या कॉलम मध्ये 0 आहे. 97,000 परभणी जिल्ह्यात आहेत. उदाहरण कमी जास्त अंदाज होईल ह्यो. आता माझ्या लक्षात नाही म्हणून 97,000 कुणबी आहेत. तर मग मराठा किती तर 0. जालना जिल्ह्यात किती, बीड जिल्ह्यात किती, बीड जिल्ह्यात 1,00,000 काहीतरी 47,000 कुणबी. मराठा किती तर 0. मग हे गेले कुठं? तेच तोच मुद्दा आहे की गायकवाड आयोगाने जे पूर्ण पुस्तक बुक तयार केलं होतं त्याचाही तुम्ही रेफरन्स घेतलेला होता. हो, त्याच वेळेस आम्ही त्याचं दिलं मराठीत हे करून दिलं त्याचं. एक जण इंग्लिश वाचणारा बसला, त्याच्याकडून त्या मराठीत करून आम्ही त्यांना पानं दिले. आम्ही हैदराबाद संस्थांमधून सुद्धा म्हणजे त्या हैदराबाद मधून सुद्धा मराठ्यातले पुरावे आणलेत की ते तिथं आरक्षणात येत. आम्ही जर तिकडे असतो तर आरक्षणात राहिलो असतो. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा कुणबीची आता हेही सिद्ध झालेलं आहे. हे तुम्ही सगळ्या नोंदी सांगितलं, पण आज ह्या सगळ्या इथं आणण्याचं काय ते म्हणतात ना सापडा ना आम्हाला काही, म्हणून दाखवणार आहे? मग ते मागं दिलं तर आमचं फेकून दिलं का कोण आता तुम्ही दाखवायला सगळं घेऊन आलेत हे वाढ विस्तार, पण लय मोठं आहे आणखी laptop नंतर बंद नाही आलं. झालाय. आणि ते लॅपटॉप बंद केला दिसतोय. ते मला सुरू करता येत नाही ना. हा. हं? बर बर बर, मग आपण प्रेस काय करू, थांबू. मला त्या बैठकीत काय ठीक आहे, बैठकीला सुरुवात होते. पाटलांचा निरोप आलाय का? हा, मला कुठं निरोप आला बैठक सुरू झाली म्हणून? नाही पण मध्ये मध्ये सुरू झाली.